नमस्कार. मी या आधीच्या व्हिडिओमध्ये समर्थ रामदासांचा एक मनाचा श्लोक म्हटलेला होता. त्याचा उल्लेख एक कविता म्हणून केला. तर ती कविता नव्हे, तो मनाचा श्लोक. मी बोलण्याच्या ओघामध्ये कविता हा शब्द माझ्या तोंडून निघून गेला होता, क्षमा प्रार्थी आहे. त्याच श्लोकानी, मनाच्या श्लोकानी पुन्हा एकदा मी सुरुवात करतोय. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. अशी स्थिती महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आलेली आहे. आता या श्लोकाच्या पुढेही आणखी काही आहे का? मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे आणि अनेकांना सोबत नेत आहे, अशी स्थिती आहे. आपण यापूर्वी असा प्रश्न विचारला होता की दुसरा अनिल कोण? आपण यापूर्वी असं विचारलं होतं की दुसऱ्या मंत्र्याचा बळी कोणता? कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर देणाऱ्या घटना आता घडू लागल्या आहेत. चला, नमनाला घडाभर तेल न घालता प्रत्यक्ष विषयाला सुरुवात करतो. विनंती मात्र एक करतोय, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तेच आमचं बळ आहे. मंडळी, मी आहे सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. आता एक पत्र समाज माध्यमामध्ये व्हायरल होऊ लागलंय. अस्खलित आणि इंग्रजीत लिहिलेलं हे पत्र, सुंदर हस्ताक्षरात लिहिलेलं हे पत्र, त्यात कोट्यान्न कोटीच्या पुन्हा एकदा उड्या आहेत. एकदा परमवीर सिंगांनी मारल्या आणि आता त्यांचा चेला, त्यांचा एक अधिकारी, चेला हा शब्द त्यांच्या हाताखालचा अधिकारी अशा अर्थाने म्हणतोय, तोही अशा कोट्यान्न कोटीच्या उड्या मारतोय. हे पत्र असं म्हणतात, पुन्हा एकदा सांगतो, अॅनालायझरनी हे पत्र त्या व्यक्तीचंच आहे का याची खातरजमा केलेली नाही आहे. माध्यमातून आणि समाज माध्यमातून जे पत्र फिरतंय आणि त्यावर माध्यमात मोठ्या बातम्या होत आहेत, त्यावरून हे बोलतोय. हे पत्र सचिन वाझेचं आहे अशी माहिती दिली जाते आहे. सचिन वाझेचं एक पत्र. आजकाल सचिन वाझेचं काहीही फार फेमस व्हायला लागलंय. सचिन वाझे हे नावच खूप फेमस झालंय. अगदी सचिन नाव कुणाचं घेतलं तरीही त्या माणसाला भय वाटावं, आणि वाझे नावानी तर काय 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 बदल केल्या माहीत नाही. पण हे पत्र असंच गाजलंय कारण ते सचिन वाझेचं म्हणून येत आहे. आणि त्या पत्रात उल्लेख आहे, माझ्या पोस्टिंगसाठी मला अनिल परब यांनी बोलवून घेतलं. HM सर म्हणजे होम मिनिस्टर सर ज्या वेळेला हे पत्र लिहिलं त्यावेळेचे होम मिनिस्टर अनिल देशमुख होते. या दोन अनिलनी मिळून 2 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टर्सकडून जमा करण्याचं टार्गेट दिलं. 2 कोटीच्या बदल्यात पोस्टिंग अशी ती डील झाली. आणि या डीलमुळंच पुढे वाझे पोलीस दलात सक्रिय झाला. ही 2 कोटीची डील झाली की नाही? अनिल परबांनी पैसे मागितले की नाही? अनिल देशमुखांनी ते 100 कोटीचा दावा केला की नाही? यावर चर्चा अनेक होऊ शकतील, दावे प्रतिदावे अनेक होतील. पण वाझे जर असं पत्र लिहित असेल तर या सरकारचा पाय खोलात आहे हे लक्षात ठेवायला हवं. आणि खोलात पेक्षाही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, या सरकारची नैतिकता. ज्या नैतिकतेच्या मुद्द्यावर अनिल देशमुखांनी राजीनामा दिलाय ती नैतिकता संपली आहे, हे नक्की समजून घ्यायला हवं. अनिल देशमुख, मी आधी म्हणालो होतो, अनिल देशमुख यामध्ये फक्त मूक साक्षीदार आहेत का हा प्रश्न देखील कायम पडतोय. अनिल देशमुख मूक साक्षीदार असणं स्वाभाविक वाटतं. त्याचं कारण अनिल परब हे नाव आता मध्ये येत आहे, ज्या नावाच्या विषयी अनेक वेळेला चर्चा झालेली आहे. सगळ्यात मोठा प्रश्न मारुती कांबळेचं काय झालं या भागापासून मी सतत विचारतोय, तो म्हणजे स्फोटकं कोणी ठेवली यापेक्षा स्फोटकं का ठेवली हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे ना, कारण त्याच प्रश्नावर या सगळ्या विषयाचा गुंता सुटणार आहे. अनिल परब 2 कोटी मागतात, नियुक्ती देतात. खरं तर हेच वाझे शिवसेनेत दाखल झालेले होते, शिवसैनिक होते. त्याच वाझेंना परत पोलीस दलात घेण्यासाठी 2 कोटीची ऑफर देण्यात आली होती. खरं तर ही ऑफर दिली याला असं म्हणण्याला काही तथ्य देखील आहेत, काही तर्क देखील आहेत. आणि हे तर्क कोणते आहेत? पोलीस दलाच्या नियमावलीनुसार निलंबित झालेल्या पोलिसाला विशिष्ट 6 महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी पूर्ण झाला असेल तर त्याला पुन्हा पोलीस दलात घेताना प्रशिक्षणासाठी पाठवावं लागतं आणि त्याची अकार्यकारी पदावर नियुक्ती करावी लागते. प्रशिक्षण आणि अकार्यकारी पद या दोन्हीही अटींना वगळून थेट कार्यकारी पदावर ते देखील
मोठी रक्कम जमा करता येईल अशा पदावर वाझेची नियुक्ती होते, तेव्हाच यात काहीतरी हेतू आहे हे मनात समजू लागतं. आता ते हेतू काय होते? केवळ 2 कोटीचं कलेक्शन, 100 कोटीचं कलेक्शन एवढाच हेतू असेल का? मुंबईच्या लाखो करोडोच्या बाया बाजारामध्ये 200-100 कोटीचं कलेक्शन हे एवढं कारण असू शकेल का? हाही प्रश्न आहे. वाझेची झालेली नियुक्ती ही काही अतिविशिष्ट कारणामुळे झालेली असली पाहिजे आणि ज्या कारणांचा खुलासा ना वाझेला करता आलाय ना अनिल देशमुखांना करता आलाय. याचा खुलासा कुठे होऊ शकेल? कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या मंत्र्याचा बळी देऊन मुख्यमंत्र्यांच्या किंवा शिवसेनेच्या मंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना वाचवू पाहताय का? काहीतरी गडबड आहे. ज्या अर्थी अनिल परब यांना पैसे दिल्याची नोंद त्या पत्रामध्ये येते आहे, तेव्हा अनिल परब यात लिप्त आहेत का? का या प्रकरणामध्ये अनिल परबांनी मागच्या काही दिवसामध्ये भूमिका घेतलेली नाही आहे? का विरोधी पक्ष अनिल परबांचं नाव सातत्यानं घेतो आहे? या सगळ्या विषयाचा उलगडा होणं आवश्यक आहे. नाहीतर आरोप होत राहतील, बळी जात राहतील आणि लोकांचा सरकारवरचा विश्वास उडून जाईल. या आपदाच्या स्थितीमध्ये, या भयंकर कोरोनाच्या स्थितीमध्ये लोकांचा सरकारवरचा विश्वास उडून गेला तर राज्यामध्ये बेदिली माजण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रकरणाला अपहार, भ्रष्टाचार या बाजूनी घ्यायच्याऐवजी त्याला अन्य वेगळ्या मार्गाने नेलं जातं आहे. त्याला वैचारिक लढाई, त्याला जातीय लढाईचं स्वरूप दिलं जातं आहे आणि अशी जातीय लढाईचं स्वरूप दिल्या गेलं तर अजून भयंकर स्थिती होईल, हेही लक्षात घेणं आवश्यक आहे. एक मंत्री बदनाम होऊन बाहेर पडतायत, एकेकांची नावं येत आहेत. हे आरोप खरे की खोटे याचा खुलासा एकदा स्पष्टपणे होणे आवश्यक आहे. आता अनिल परब यांचा नंबर लागलाय, दुसरा अनिल कोण याचा खुलासा होतो आहे. हे पत्र खरं की खोटं हे आता लवकरच स्पष्ट होईल आणि खरं असेल तर अनिल परबांना पायउतार व्हावं लागेल हे नक्की. आणि अनिल परब ज्यांच्यासाठी हे काम करत होते त्या उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविषयी काय निर्णय होणार हे देखील खूप महत्त्वाचं आहे. एकीकडं राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या या परस्परांना कव्हर देण्याच्या खेळामध्ये काँग्रेसची गोची होऊ लागली आहे आणि इथे आता काँग्रेस काहीतरी निष्कर्षाप्रत निर्णयापर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पत्र प्रकरणाला अधिकच गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. यातलं सत्य बाहेर काढण्याची गरज आहे. नमस्कार.